नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये खूप खूप स्वागत करते। सध्या बदलापूर शहरामध्ये काय सुरू आहे आणि काय नाही असाच प्रश्न वारंवार विचारावासा वाटतोय। आपण आता सध्या बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहोत। बदलापूर पश्चिमेला वालवलीमध्ये जो आपला पूल आहे, वालवली उल्हास नदीचा जो वालवली पूल आहे त्या दिशेने आपण आहोत, त्या रस्त्यावर आपण आता आहोत। आणि या ठिकाणी झाडांची जी दुर्दशा आहे ती आपण बघत आहोत सगळेजण या लाईव्हच्या माध्यमातून। अक्षरशः मी या ठिकाणी कसा लाईव्ह करतोय आपण आणि कसं या ठिकाणी आपण उभं आहोत हे सांगण्याचीही तुम्हाला खरंच गरज वाटते मला। या दिशेनेही गाड्या येत आहेत, जाणाऱ्याही एकच रस्ता आहे हा, इकडून येणाऱ्या गाड्याही आणि जाणाऱ्या गाड्याही। वारंवार आपण हा रस्ता तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण इथे आहे खोल दरी। या दिशेने आपण बघत आहोत, इथे खोल दरी आहे, जाण्या येण्यासाठी काहीही रस्ता शिल्लक नसतो। आणि त्याच परिस्थितीत जर आपण बघितले तर पथदिव्यांचा प्रश्न वारंवार उद्भवत असतो। हा जो रस्ता आहे वालवलीचा रस्ता, उल्हास नदीला आपल्याला जाणारा जो पूल आहे, वालवलीचा उल्हास नदीचा जो पूल आहे त्याच दिशेला आपण आहोत। आणि आता या ठिकाणी सगळ्यात जास्त वाहतूक कोंडी आपल्याला होताना दिसणार आहे का? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता गणेश उत्सव काही दिवसांवर आलेला आहे आणि गणेश उत्सव आलेला आहे म्हणजे विसर्जनासाठी जे भाऊक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येतात आणि विसर्जन करतात आपल्या उल्हास नदीमध्ये। तर इथे कुठेही रेलिंग नाहीये। वारंवार आपण हाच विषय प्रशासनापुढे, स्थानिक प्रशासनापुढे उद्भवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून। अक्षरशः मी समोर जाण्याचा लाईव्हच्या मार्फत प्रयत्न करते परंतु सांगता येत नाही कधी आमचीच बातमी होईल, त्यामुळे मी जरा लांबूनच इथला जो भाग आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करत होती। मला तरी समजत नाहीये किंवा आम्हाला समजत नाहीये की हे झाडं तोडण्यात आली आहे किंवा हे झाड रखडून इथे पडलेलं आहे। परंतु जर तुम्हाला याच्यातली काही आयडिया असेल तर कृपा करून मला तुम्ही नक्कीच सांगा। आणि आम्हाला फक्त एवढंच दिसतंय, आम्हाला आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून की कुठेतरी याच्यावरती काहीतरी तोडगा निघला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा। हा जो भाग आहे असंख्य अशा गावांना पुढे जाऊन जोडतो, असंख्य अशी एरंजड झाले, भरपूर अशी गावं इथे आहेत, एरंजाड वगैरे अशी गावं इथे आहेत। रात्री आपले जे रिक्षा चालक असतात ते प्रवाशांना इथून रिक्षामधून घेऊन जाण्याचं काम करतात। त्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर एकाही ठिकाणी या रस्त्यावर आपल्याला पथदिवे चालू असलेले दिसत नाहीत। बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण वालवली परिसरामध्ये आलेलो आहोत। उल्हास नदीचा जो वालवलीचा पूल आहे आपला त्याच रस्त्यावरती आपण आहोत। जर आपण इथे बघितलं ही रिक्षा जी येते तर या दिशेने आपली उल्हास नदी आहे, उल्हास नदीचा वालवलीचा पूल आहे आपला। आणि तिथेच जर आपण बघितलं तर इथे एकाही ठिकाणी रेलिंग नाहीये, ही खोल अशी दरीच आपण याला बोलू शकतो ना, ही दरीच आहे ना। इथे येणाऱ्या सुद्धा वाहनं इकडून येतात आणि अक्षरशः काही जागा शिल्लक नाहीये इथे। आणि त्या ठिकाणी बघितलं तर हा जो पथदिवा आहे तो अक्षरशः तिथून उखडून खाली पडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। पहिलेच तर इथं रात्रीच्या टायमाला आलं तर काही दिसत नाही आणि त्यामध्ये जर बघितलं तर हे असं भयानक दृश्य आपल्या बदलापूरमधलं आहे। नेमकं चाललं काय आपल्या बदलापूरमध्ये? वारंवार नागरिकांकडून हाच प्रश्न उद्भवतो आहे। जीव मुठीत धरून कुठेतरी इथून जे प्रवासी प्रवास करतात ते प्रवास करताना आपल्याला दिसून येतात। कारण ज्या वेळेला समोरूनही गाडी येते आणि आपल्यालाही मार्ग काढायचा असतो त्यावेळेला कुठेतरी या दरीमध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही खूप सांभाळून इथे लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय कारण ही जी परिस्थिती आहे दाखवणं खरंच गंभीर आहे। आपल्या बदलापूरमध्येच आहे, गावाला जोडणारा हा रस्ता आहे आणि जर अशा ठिकाणीही लक्ष देऊ शकत नाही प्रशासन तर नागरिकांनी कुठे जावं आणि काय करावं हाच प्रश्न आहे। आणि खरं तर आता सर्वात जास्त उपयोग जो आहे या रस्त्याचा आपल्याला होणार आहे। उल्हास नदीच्या पुलावरती आपण आहोत आता, वालवली पुलावरती उल्हास नदीच्या। बरोबर बोललात, जे खड्डे आपण दाखवतो ते टेम्पररी खड्डे बुजवले जातात, मान्य आहे, ते तरी तुम्ही ॲटलिस्ट टेम्पररी बुजवले। परंतु हा जो रस्ता आहे आपला एरंजाड वगैरे इतक्या सगळ्या गावांना जाणारा रस्ता आहे आणि त्याच ठिकाणी जर पथदिवे चालू नसतील, मान्य आहे ते चालूही नाहीये, परंतु त्यांची अशी दुर्दशा असली तर आपण काय बोलायला हवं? हा खांब तुम्हाला दिसत असेल, सिल्वर कलरचा जो खांब दिसतोय तो पथदिवा आहे आणि तो असा पडलेला आहे इथे।
माहीत नाही कधीपासून पडलाय, परंतु आता आम्ही याची दखल घेतली, बघितलं या ठिकाणी, तर असं वाटलं की बदलापूरकरांना कुठेतरी बदलापूरकरांतर्फे कुठेतरी हा प्रश्न आपण स्थानिक प्रशासनाकडे मांडला पाहिजे। आणि हा एकच ठिकाण असा नाहीये, तर ह्या रस्त्याने जर आपण गेलो ना तर असंख्य असे सगळे ठिकाणं ही अशीच आहेत ज्याच्यावरती कितीतरी वर्ष झाले काहीही तोडगा निघत नाहीये। बिचारे आपले जे रिक्षा चालक आहे ते जीव मुठीत धरून कुठून तरी इथं प्रवास करत असतात, रात्री बिरात्री लाईट नसते, काही नसते, परंतु प्रवासी जे आहेत त्यांना प्रवास करणं भाग आहे, दैनंदिन शैली आपली। आपण कामावर जातो आणि कामावरून येत असताना हाच रस्ता आहे जो घरी जाण्यासाठी आपल्याला मिळतो, आणि त्याच रस्त्याचा वापर करत असताना जीव मुठीत घेऊन कुठेतरी नागरिक इथून प्रवास करत आहेत, रिक्षा चालकही प्रवास करत आहे। आणि ज्या वेळेला अशी जड वाहनं येतात, मोठी वाहनं येतात, त्यावेळेला रस्त्याच्या दरीच्या बाजूला जाऊन उभं राहणं किंवा तिथे मार्ग काढण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरत नाही। आपण बघत आहोत एका दिशेने जेव्हा गाड्या येत आहेत तेव्हा दुसऱ्या दिशेने जायला जागाच नाहीये। तर अशा परिस्थितीमध्ये बदलापूरची जी नागरिक आहे, जी जनता आहे, ती प्रवास करत आहे। तुमचं याच्यावरती काय मत आहे? तीव्र अशा प्रतिक्रिया द्या, कारण आपण जेही आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह बनवतो त्या लाईव्हचा इम्पॅक्ट हा नक्कीच होत असतो। आता फक्त स्थानिक प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की इथे रेलिंगही करण्यात यावी, कारण आता हा रस्ता भरपूर जास्त प्रमाणामध्ये वापरला जाणार आहे। आपला गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि विसर्जनाच्या वेळेला किती प्रचंड प्रमाणात ह्या दिशेला गर्दी असते सांगायला नको। भरपूर गर्दी असते इथे, भरपूर अशी वाहनं रस्त्यावर अक्षरशः कोंडी झालेली असते। आणि त्याचबरोबर जर इथे कुठल्याही परिसरामध्ये रेलिंग नसेल तर पाय घसरून कुठलाही अपघात हा होऊ शकतो, आपण नाकारू शकत नाही। त्याचबरोबर पथदिव्यांचं जे काम आहे, पथदिवे सुद्धा इथे चालू करण्यात यावे, अशीच आपण स्थानिक प्रशासनाकडे विनंती करूया। खरं तर या विभागांकडे कोणाचं लक्ष नसतं, परंतु कृपा करून इथेही लक्ष देण्यात यावे। हाही रस्ता नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे, एकमेव रस्ता आहे भरपूर अशा गावांना जोडणारा। तर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुमच्या तीव्र प्रतिक्रिया कृपा करून कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा, कारण होत असतं ज्या वेळेला तुम्ही प्रतिक्रिया देतात त्यावेळेला त्याची दखल ही नक्कीच घेतली जाते प्रशासनाकडून। चला तर मग बघत रहा आपले बदलापूर। जास्त काळ आपण या रस्त्यावरती इथे थांबू शकत नाही, कारण धोक्याच्याही पलीकडे हा रस्ता झालेला आहे। इथे मोठी वाहनी ज्या वेळेला येतात त्यावेळेला खरंच जीव हा मुठीत घेऊन इथून कसा तरी मार्ग काढावा लागतो, आणि असाच मार्ग रोज इथून ये जा करणारी जी नागरिक आहेत ती काढत आहेत। तरी सुद्धा स्थानिक प्रशासनाकडे होईल तेवढ्या लवकर विनंती करू की काहीतरी तोडगा याच्यावर काढण्यात यावा। आणि हे जे चालू आहे पथदिव्यांचं, ते खाली पडले आहेत बिचारे पथदिवे, तर त्यांच्यावरही काहीतरी करावे, त्यांना बिचाऱ्यांना लवकरात लवकर चांगलं करा त्या पथदिव्यांना, म्हणजे कमीत कमी इथे प्रकाश तरी पडेल रात्रीचा। चला तर मग बघत रहा आपले बदलापूर, भेटूया पुढच्या बातमीमध्ये। धन्यवाद।